ऊन वारा पाऊस कशाचीही तमान न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात। वारकऱ्यांचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास निरोगी आणि सुखकर व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा आळंदी, संत तुकाराम महाराज देहू, संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा नाशिक, संत एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळा पैठण या प्रमुख चारही मार्गावर पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे। वारकऱ्यांचे निरोगी आरोग्य राहावे हाच प्रमुख उद्देश या सेवेचा आहे, असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले यांनी केलं। गेल्या 13 वर्षापासून निवृत्तीनाथ महाराजांची जी दिंडी निघते त्र्यंबकेश्वर, त्या दिंडीसोबत विश्व हिंदू परिषदेच्या 2 ॲम्ब्युलन्सेस असतात। त्या ॲम्ब्युलन्समध्ये सेवा देण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ तसेच इतर लोक त्यांना सपोर्ट करतात या सगळ्या सेवेमध्ये। हे लोक सातत्याने 13 वर्षापासून दिंडीसोबत राहून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी दिंडी थांबते त्या ठिकाणी लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम करत असतात। आता ह्या आरोग्य सेवेमध्ये ठिकठिकाणी लोक औषध म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ह्या जे काही रुग्ण असतील त्यांना लागतात, ती मदत होत असते। ती मदत मिळण्यासाठी वेगवेगळे लोक प्रयत्न करत असतात। मार्केट यार्ड येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्या प्रसंगी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर मोफत वैद्यकीय सेवेचा शुभारंभ नगर येथे करण्यात आला। या प्रसंगी हरिभक्त परायण मुरलीधर सांगळे महाराज, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, विभागाचे विशेष संपर्क प्रमुख गजेंद्र सोनवणे, सेवा भारतीचे डॉक्टर मनोहर देशपांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडकर, राजेंद्र चुंबळकर, अखिल भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री निलेश चिपाडे, सतीश पाटील, यात्रा प्रमुख अरविंद ब्राह्मणकर, डॉक्टर ज्ञानेश्वर कमोळ, शिवाजी बोराडे, सुनील जोशी, नरेंद्र शर्मा, डॉक्टर राजन कुलकर्णी, मनोहर रहाणे, विकास साळवे, उत्तम वायचळे, आशालता कुमावत, सुभाष जाधव आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन गजेंद्र सोनवणे यांनी केलं, तर आभार सुनील खिस्ती यांनी व्यक्त केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहिल्यानगर।